मित्रहो नमस्कार। महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणींच्या खात्यावर दरमहा 2100 रुपये जमा करू असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। परंतु नवीन सरकार स्थापन होऊन सुद्धा अनेक महिलांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता सुद्धा जमा झालेला नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात अनेक शंका निर्माण होत आहेत। डिसेंबरचा हप्ता कधी आणि किती मिळणार, 2100 रुपये साधारण कधीपासून सुरू होणार, अशा सर्व प्रश्नांची खात्रीलायक उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे चला। मित्रो, लाडकी बहीण योजनेविषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु आम्ही तुम्हाला या योजनेविषयी खात्रीलायकच माहिती देणार आहोत। सध्या महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। सरकारच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये प्रमाणित जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर जानेवारीचा हप्तासुद्धा 1500 रुपये प्रमाणित जमा केला जाईल असं सरकारच्या सूत्रांकडून माहिती मिळते। म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते मकर संक्रांतीच्या अगोदर एकाच वेळी 3000 रुपये अशा स्वरूपात जमा होण्याची शक्यता जास्त आहे। परंतु सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याविषयी केलेली नाही आहे। तरी पण मकर संक्रांतीच्या आसपास हे दोन्ही हप्ते 3000 रुपये अशा स्वरूपात जमा केले जातील। मित्रो, ह्या योजनेविषयी दुसरा प्रश्न महिलांना पडतोय तो असा की सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता साधारण कुठच्या महिन्यापासून जमा होणार। 2100 रुपयांचा निर्णय सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2100 रुपयांच्या निर्णयावर जर अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब झालं तर 2100 रुपये फेब्रुवारीपासून महिलांच्या खात्यावर जमा होऊ शकतात किंवा नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिलपासून सुद्धा महिलांच्या खात्यावर 2100 रुपये जमा केले जाऊ शकतात। म्हणजेच 2100 रुपयांचा निर्णय अजून निश्चित झालेला नाही आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार याची घोषणा सरकार करेल। त्याचबरोबर ज्या महिलांना सध्या 1500 रुपये मिळत आहेत अशा महिलांना कोणत्याही कारणास्तव अपात्र केलं जाणार नाही। मात्र ज्या महिला 65 वर्षांची वयोमर्यादा ओलांडतील त्यांना मात्र अपात्र केलं जाईल। त्याचबरोबर नव्याने 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचे अर्ज स्वीकारणं चालू राहील। मित्रो, खरं तर ही योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारसमोर मोठं आव्हान बनून राहणार आहे।